सर्वांना नमस्कार मंडळी. तर चला मासवडी बनवूयात. तर इकडे मासवडी बनवण्यासाठी मी घरामध्ये जे जे साहित्य उपलब्ध होतं, शेंगदाणे, सुकं खोबरं, 1 चमचा खसखस, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या, हे सर्व मी असं गव्हाळ भाजून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता ह्यामध्ये मी आपले जे घरगुती मसाले आहेत ते ॲड केले. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं, त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड, चवीनुसार साखर ॲड करून सर्व मिश्रण वाटून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढलं. आणि आता इथे आपल्याला बेसनचं पीठ हाटून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि जिरा मोहऱ्याची फोडणी दिली, ठेचलेला लसूण ॲड केला, थोडीशी हळद ॲड केली, पाणी ॲड करून पाण्याला उकळी येऊ दिली आणि आपलं हे जे 1 वाटी बेसनचं पीठ आहे ते त्यामध्ये ॲड करून छान असं हाटून घेतलं आणि 5 मिनटं वाफेवरती शिजू दिलं. आता इकडे मी सुती कपडा घेतला होता. सुती कपडा पहिल्यांदा ओला करून घेतला आणि जे तयार बेसनचं पीठ आहे ते त्या सुती कपड्यावरती काढून घेतलं आणि हे बेसनचं पीठ गरम असतानाच असं पाण्याचा वापर करून थापून घ्यायला सुरुवात केली आणि ह्यावरती जे आपलं तयार केलेलं मासवडीचं सारण आहे ते त्यावरती पसरवून हलक्या हाताने असा रोल बनवून घ्यायला सुरुवात केली. आता रोल बनवताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. हलक्या हाताने असा रोल तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. रोल बनवून झाल्यानंतर त्याला असा मासवडीचा तुम्हाला आकार द्यायचा आहे दोन्ही हाताचा वापर करून. आणि इकडे आपली मासवडी तयार झालेली आहे. आता मी अशा 2 मासवड्या बनवून घेतल्या होत्या आणि ह्या दोन्ही मी प्लेटमध्ये काढून घेतल्या. आता तुम्हाला हा रोल चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपली मासवडी जी आहे ती तयार झालेली आहे. तर मंडळी, ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली होती. तुम्हाला जर काही चुका आढळल्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा. अशाच काही नवीन रेसिपीसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सर्वांना बाय.